नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आज दुपारचे वाजलेत आहेत 4। आज सकाळी मला काही व्हिडिओ काढणं जमलं नाही। आता म्हटलं चला आता पाऊस येतोय सी दाखवूया आज। हे बघा पावसाने केली सुरुवात। आता हे दरवाजा उघडायचे म्हणजे ना बापरे। हे बघा पावसाने केली सुरुवात। आता मी माझ्या मुलीकडे जाऊन आली। मुलीकडनं आता आली आहे बघ। आवाज ढगांचा गडगडाट। आता कधी पाऊस पडेल काही सांगता येत। आज काय मला सकाळी व्हिडिओ काढणं काही जमलं नाही। म्हणजे चला आता तुझ्याशी बोलावे 4 शब्द। आता मी आज कालच मी तुम्हाला म्हटलं होतं की आज मी उद्या तर डबे घासणारच आहे। त्याप्रमाणे मी आज सगळे डबे घासून ठेवलेत। किराणा भरायचा आहे, किराणा भरून ठेवलेला आहे, म्हणजे घरामध्ये आणून ठेवलेला आहे, पण तो आता हा डब्यामध्ये घालावा लागेल। त्याच्यामुळे आता हे बघा डबे मी आता कट्ट्यावर आणून ठेवलेत, जेणेकरून मला आता याच्यामध्ये सगळा किराणा भरता येईल। तशी दुपारी काही झोप लागतच नाही आहे। आज सॅटर्डे असल्यामुळे मी माझ्या मुलीकडे जाऊन आलेली आहे। आत्ताच आली, म्हणजे सकाळी गेले होते जरा मुलीचं काम होतं, त्याच्यामुळे एक चक्कर मारली आणि आता मी आली बसली। आता निवांत चला म्हटलं व्हिडिओ तर काढूया, थोडं तुमच्याशी 2 शब्द बोलूया। आता मी भरणार आहे त्या डब्यामध्ये सामान भरेन, झाडून काढायचं आहे, झाडून काढीन। आता बघू थोडा चिवडा करेन, चुरमुऱ्याचा की पोह्याचा तुम्हाला मी दाखवेनच। हे बघा चांगलंच पावसाने जोर धरला आहे। आता किती पाऊस पडायला लागले बघा। अशा पावसात ना भजी खावंसं वाटतात, गरम गरम भजी आणि चहा। पण आता आमच्या सासूबाईंना या भजी काय पचणार नाही, त्याच्यामुळे मी आता करेन पोह्याचा चिवडा करेन। भजी कसे पचतील त्याच्यामुळे आता मी पहिला डबे भरते। हे काय सामान डबे जागच्या जागी ठेवायचं काम चालू आहे माझं। आता सामान भरेन डब्यामध्ये आणि जागच्या जागी ठेवेन, पुन्हा भेटेन तुम्हाला। चांगलाच एवढा पाऊस चालू आहे। आता मिस्टरनी नाहीतर रेनकोट नेले नसते तर भिजले असते। आज रेनकोट नेलेला आहे आणि नवीनच आणले, त्याच्यामुळे तो चांगलाच आहे रेनकोट। चांगलाच पाऊस चालू आहे। हे बघा डबे सगळे डबे रॅकमध्ये गेले, त्यामुळे आता कट्ट्यावरचा पसारा कमी झालेला आहे। सगळंच कट्ट्यावरचा पसारा कमी आहे। पोहे करायचं साहित्य काढून ठेवले आता मी एक एक करून तुम्हाला मी दाखवतेच आहे कशी करते काय करते पोह्याचा चिवडा। आणि बाहेर बघा केवढा पाऊस चालू झाला आहे आणि दाखवते मी आता थोडा पाऊस चालू। हे बघा खूप जबरदस्त पाऊस चालू आहे आणि ढगांचा गडगडाट पाऊस जोराचा चालू आहे। आता मिस्टर आले आणि मी तर चहा टाकते पहिला आणि मग मी पोह्याचा चिवडा बनवते। अयो लाईट गेली। लाईटचं नेहमीच आहे, थोडा पाऊस आला की लाईट जायचं।
नशीब लिफ्ट मगाशी चालू झाली, दोन्ही लिफ्ट बंद होते ना. त्याच्यात चमचा घालायचा राहिलेला, चहा साखरेमध्ये चमचा घालायचा राहिलेला आहे. आता मी चहा आणि साखरेमध्ये चमचा टाकते. तर लाईट गेलेली आहे, त्याच्यामुळे मी आता थोड्या वेळाने करते, तोपर्यंत चहा घेते. लाईट गेलेली आहे, पण चार्जिंगचं बल्ब लावलेला आहे. तर त्या चार्जिंगच्या बल्बमध्ये मी आता पोह्याचा चिवडा करणार आहे. हे बघा, तुम्हाला मी दाखवते, एक मिनटं. हे बघा, पोहे घेतलेले आहेत मी, शेंगादाणे, डाळे, हिरवी मिरची, लसूण थोडा ठेचून घेतलेला आहे, कढीपत्ता आणि हे खोबऱ्याचे काप करून घेतले. आता मी या कढईमध्ये ना सगळे एवढे सगळे पोहे काही बसणार नाही. मी काय करते, पहिला फोडणी करून घेणार आहे आणि पोह्यावर सगळं टाकून हळूहळू काय करेन तुम्हाला मी दाखवेनच कशी करते ते. बघा, कढईमध्ये मी तेल टाकलंय. तेल गरम झालं. आता मी ह्याच्यामध्ये मोहरी, जिरे मोहरी टाकून घेतली. कढीपत्ता, हिरवी मिरची, खोबरं टाकले. हिंग टाकून घेतले. हिंग, लसूण टाकलं. लसूण जेव्हा लालसर होत येते, खोबरं, लसूण, पाऊस अजून काही थांबलेला नाही, पाऊस चालूच आहे. लाईट अजून आलेली नाही आहे. हो ना, खोबरं लसूण ना लालसर झाले. तर मी काढून, हे बघा, मी लसूण खोबरं हे लालसर मी परतून काढून घेतलेले आहे. आता पुन्हा मी याच्यामध्ये तेलामध्ये डाळ पण टाकते. बंद करून घेतला तर मी गॅस. डाळे टाकते. डाळे मी आता तळून घेते पहिला, मग शेंगादाणे, थोडंसं लालसर गुलाबी असा कलर झाला ना काढून घेते. मग शेंगादाणे टाकते. हे बघा, डाळे पण लालसर असे होत आहेत. डाळे पण मी काढून घेते. थोडेसे गुलाबी कलर असा काढायचा. गुलाबी म्हणता येणार नाही, लालसर. अगदी. आणि आता मी ह्याच्यामध्ये शेंगादाणे तळून घेते. शेंगादाणे जरा जास्तच टाकलेले आहे. शेंगादाणे जास्त असेल तरच ते चिवड्याला खरी मजा असते. आता शेंगादाणे पण मी थोडे
लालसर होईपर्यंत तळून घेते. आणि हे सगळं एकत्र करून मला आता हे एवढे झाले ना, ते शेंगदाणे काढून झाले की मग मला यात हळद टाकून सगळे मिक्स करावं लागेल. आता शेंगदाणे जवळजवळ तळत आलेले आहेत. असे फुटले की कळतं, असे फुटले की कळतं की तळलेले आहेत. आवाज येतो चटचट. आता हे काढून घेते मी शेंगदाणे. हे बघा शेंगदाणे तळलेले काढून घेतलेत. आता मी कढई गॅस मुद्दाम बंद करून घेतला आहे, कारण कढईमधलं तेल चांगलंच तापलेलं आहे. बघा या तेलामध्ये मी आता मगाशीच बघा कढईमध्ये मी तेल टाकलंय. तेल गरम झालं. आता मी ह्याच्यामध्ये मोहरी, जिरे मोहरी टाकून घेतली. कढीपत्ता, हिरवी मिरची, खोबरं टाकले. हिंग टाकून घेतले. हिंग, लसूण टाकलं. लसूण जेव्हा लालसर होत येते खोबरं, लसूण, पाऊस अजून काही थांबलेला नाही. पाऊस चालूच आहे. लाईट अजून आलेली नाही आहे. हो ना, खोबरं लसूण ना लालसर झालंय. तर मी काढून हे बघा, मी लसूण खोबरं हे लालसर मी परतून काढून घेतलेले आहे. आता पुन्हा मी याच्यामध्ये तेलामध्ये डाळ पण टाकते. बंद करून घेतला तर मी गॅस. डाळे टाकते. डाळे मी आता तळून घेते पहिला, मग शेंगदाणे, थोडंसं लालसर गुलाबी असा कलर झाला ना काढून घेते मी. मग शेंगदाणे टाकते. हे बघा डाळे पण लालसर असे होत आहेत. डाळे पण मी काढून घेते. थोडेसे गुलाबी कलर असा काढायचा. गुलाबी म्हणता येणार नाही, लालसर. अगदी. आणि आता मी ह्याच्यामध्ये शेंगदाणे तळून घेते. शेंगदाणे जरा जास्तच टाकलेले आहे. शेंगदाणे जास्त असेल तरच ते चिवड्याला खरी मजा असते. आता शेंगदाणे पण मी थोडे लालसर होईपर्यंत तळून घेते.
आणि हे सगळं एकत्र करून मला आता हे एवढे झाले ना, ते शेंगदाणे काढून झाले की मग मला यात हळद टाकून सगळे मिक्स करावं लागेल. आता शेंगदाणे जवळजवळ तळत आलेले आहेत. असे फुटले की कळतं, असे फुटले की कळतं की तळलेले आहेत. आवाज येतो चटचट. आता हे काढून घेते मी शेंगदाणे. हे बघा शेंगदाणे तळलेले काढून घेतलेत. आता मी कढई गॅस मुद्दाम बंद करून घेतला आहे, कारण कढईमधलं तेल चांगलंच तापलेलं आहे. बघा या तेलामध्ये मी आता मगाशीच मोहरी जिरे घातले होते आणि आता हळद टाकून घेते. आणि आता सगळे पोह्यामध्ये मिक्स करून घेते चांगलं. बघा अशा प्रकारे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मंद आचेवर ठेवलेलं आहे, जेणेकरून हा चिवडा कुरकुरीत होईल. कारण का आता पावसाळ्याचे दिवस आहेत, ह्याला कुरकुरीतपणा यायला असंच करावं लागेल, नाही तर मऊ पडतो लगेच चिवडा हा. त्यामुळे मी अगदी मंद आचेवर ठेवलेला आहे. अशा प्रकारे हा पोह्याचा गरमागरम चिवडा मी तयार केलेला आहे. हे बघा इकडं पण दुसरी, हे एका कढईमध्ये होणारे नव्हते, कारण काही हे बघा इथं पण सगळं मी मिश्रण हे करून ठेवलेलं, घालून ठेवले आहे. हे सगळं मिश्रण करते मी आणि मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा ह्याच पद्धतीने आता पोह्याचा चिवडा मी मंद आचेवर करते. या सगळेजण पोह्याचा चिवडा खायला. बघा अशा प्रकारे मी मंद गॅसवरनं हा पोह्याचा चिवडा करून घेतला आहे एक पाटी. आता ह्या बघा दुसऱ्या हा अजून टाकलेला आहे. असं हा पण आता असं सगळं एकजीव करणार आहे आणि मंद आचेवर मग गॅस मंद करून बारीक करून हा पोह्याचा चिवडा मी परतणार आहे कुरकुरीत होईपर्यंत. बघा आता मी सासूबाईंना पण दिलेला आहे पोह्याचा चिवडा. हे बघा सासूबाईंनाच पोह्याचा चिवडा दिला, त्यांना आवडतो. हो होऊ दे ना, अजून व्हायचं आहे. अजून एक पाटी राहिलेला आहे ना, अजून एक पाटी करायचं आहे ना कढईमधला. मी पोह्याचा चिवडा करते. एवढे झाले की मग झाला माझा पोह्याचा चिवडा संपून करणं. माझ्या लेकीला पण देता येईल, छोटी मोठी मुलगी आहे त्यांना देता येईल थोडा थोडा चिवडा. दुपारच्या वेळेस असा चिवडा खायला बरं वाटतो. जरा भूक लागत असती, 5-6 वाजता भूक लागत असती, त्यावेळेस हा चिवडा. या सगळेजण चिवडा खायला. आता बघा अंधार, अजून लाईट आलेली नाही आहे. पावसाचा काही जोर अजून चालूच आहे. पाऊस काही लवकर कमी होणार नाही आहे. आता भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.